ठाण्यामध्ये शिवसेना आणि भाजपला मिळून 9+6 म्हणजे जवळजवळ 15 जागांवर तिथं सुद्धा भाजप आघाडीवर आपल्याला घेताना दिसत आहे. पण ठाण्यामध्ये सोमेश इंटरेस्टिंग म्हणजे मोठा भाऊ शिंदे ठरलेले आहेत आणि ते बघणं फार महत्वाचं होतं की ठाण्यामध्ये खरं तर मोठा भाऊ कोण ठरणार, कारण भाजपला अनेक दिवसापासून ठाणे महापालिका ही भाजपच्या नजरेमध्ये होती आणि ती ताब्यात घ्यायची होती आणि अशा वेळी शिंदे तिथे स्वतःची प्रतिष्ठा राखणार का, स्वतःची सत्ता राखणार का, हे फार महत्वाचं होतं. विशेषतः महायुतीमध्ये वारंवार तुम्ही जर बघितलं, निवडणुका असू द्या किंवा एकूण सगळ्या कारभारामध्ये सुद्धा भाजपचा कायम वर्चस्व राहिलेला आहे, एक डॉमिनन्स राहिलेला आहे आणि तो डॉमिनन्स किमान होम पिचवर तरी शिंदे टिकवू शकणार का किंवा अजित पवार हे पुण्यामध्ये टिकवू शकणार का हे बघणं फार महत्वाचं होतं. कारण स्वतःची किंमत राखण्यासाठी फक्त आमदार असून उपयोग नाही, तर तुमच्याकडे महापालिका पण लागणार, तुमच्याकडे नगर परिषदा पण लागणार आणि खालपर्यंत जी सत्तेची ठिकाणं आहेत ती सगळी टिकवणं महत्वाचं असणार होतं. अशा वेळी शिंदे आता ठाण्यामध्ये स्वतःचा झेंडा फडकवणार का हे बघणं फार महत्वाचं होतं. आणि आता जे काही 15 कल आलेले त्यातले 6 कल जे आहेत ते भाजपच्या बाजूने आहेत, पण 9 कल हे शिंदेच्या शिवसेनेच्या बाजूने आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासाठी नक्कीच ती महत्वाची गोष्ट आहे. आणि असून त्यात मला अजून एक इंटरेस्टिंग वाटलं नाही, याबद्दल मला जरा जास्त माहिती तुझ्याकडनं ऐकायला आवडेल की शिंदेने या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये कुठेही ठाकरे बंधूंवर जाहीर टीका केलेली नाहीये, फार सभा झालेल्या नाहीये, फार वादविवाद झालेला नाहीये. इतर इलेक्शनमध्ये जर आपण बघितलं तर ते सतत ठाकरेंना काही ना काही बोलत असतात, मात्र यावेळी ते तसं काहीही करताना दिसत नाहीये. या पाठीमागे नेमकी त्यांची काय स्ट्रॅटेजी असू शकते? नाही, मला असं वाटतं की राजकारणामध्ये ना कधीच कोणी कोणाचा पूर्ण वेळ शत्रू किंवा पूर्ण वेळ मित्र नसतो. जसे जशी परिस्थिती बदलते तशी तशी ती मैत्री मला वाटतं बदलते. तुम्ही जर बघितलं असेल तर महाविकास आघाडीसारखा प्रयोग 2019 मध्ये झाला आणि त्यानंतर परत या शिवसेना फुटली, मग भाजप आणि शिवसेना, निम्मी शिवसेना आणि भाजप एकत्र आले आणि त्यानंतर अजित पवार हे महायुतीमध्ये सामील झाले. तुम्ही जर मागच्या एक 5-7 वर्षापासून महाराष्ट्राचं राजकारण बघितलं असेल तर कोणीही कोणाही सोबत फार काळ काही टिकत नाहीये किंवा फार काही वैर घेत नाहीये. भले ते वैर जे आहे ते माध्यमांसमोर घेतलं जातं आणि तीच शिंदेची स्ट्रॅटेजी असावी की उद्या जाऊन जर आपल्याला वेळ आली, कारण तुम्ही लक्षात घ्या शिंदेचा कोर मतदार हाच आहे जो शिवसेना म्हणजे युबीटी आणि मनसेचा आहे, तो मराठी आहे आणि अशा वेळी मग मराठीच लोकांवर